जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. परवाच्या वेळेला आमच्या सभापतींचा मंत्री महोदयाच्या दालनाचा प्रवेश झाला, तर त्या बैठकीत त्या आमच्या असणाऱ्या ज्या चर्चेत मी सांगितलं की जिल्हा परिषदेला काय मिनी मंत्रालय म्हणून म्हटलं जातं. आपण तर या सभागृहामध्ये होतात, आपल्याला माहिती आहे. जसं राज्य शासनाला तुम्हाला टार्गेट ओरिएंटेड कामं दिलेली आहेत, सीएम प्रोग्राम आहे, 90 दिवसाचा प्रोग्राम आहे, त्यामध्ये अशा पद्धतीचे प्रोग्राम्स मी दिले पाहिजे जेणेकरून कॉम्पिटेटिव्ह पद्धतीनं झालं पाहिजे. कोल्हापूर जिल्हा सातत्यानं महायुतीच्या मागं ताकदीन आहे. आज 10 आमदार महायुतीचे, एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे. आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, आमदार कोरे साहेब हे वजनदार आमदार त्या ठिकाणी या राज्य सरकारमध्ये. अशी सर्वच मंडळी इथं असताना नक्कीच कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचणी यायची कारण नाही. खासदारकीमध्ये आपण दिल्लीच्या दरबारी जे काही अडचण असतील, धनंजय माडिक साहेब आहेत, आणखीच काय अडचणी झाल्या तर चंद्रकांत दादा आहेत आपल्याला सगळ्यांना मदत करायला. अशी सर्वच मंडळी इथे ताकदीन आहे. आमचं ज्या वेळेला शिक्षण आणि अर्थ या दोन विषयावरती चर्चा झाली, तर मी त्यावेळेला शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं की आज पट किती आहे तुमच्याकडे. आज एक बबिता नेगी म्हणून ज्यांना 1 मिलियनचा पुरस्कार त्या ठिकाणी UAE मध्ये मिळाला बेस्ट टीचर म्हणून, तर मी आमच्या सभापतींना विनंती करेन की त्यांना बोलवून, त्यानंतर मध्येच एक मॅगॅसिस पुरस्कार विजेते नगरचे एक सर आहेत त्यांना बोलवून एक अशा वेगळ्या पद्धतीच्या आपण गोष्टी करू की मॉडेल स्कूल इथं झाल्या पाहिजे. मला विजयसिंह माने भैया परवा सांगत होते, पुणे जिल्ह्यामध्ये एक स्कूल आहे जिल्हा परिषद शिरूरमध्ये की ज्यामध्ये आउट ऑफ आउट मुलं ही UPSCला जातात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं चाळण लावून त्यांना केलं जातं. तर ती गुणवत्ता आपण या जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक दर्जामध्ये वाढवली पाहिजे, एक मॉडेल स्कूल केलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला दोन्ही सभापतींना मी सांगेन की पालकमंत्री आपल्या हक्काचे आहेत, तर मग निधीला तुम्हाला कमी पडणार. मुख्यमंत्र्यांचं मन खूप मोठं आहे, निधीला तुम्हाला कमी पडणार आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री हे अतिशय कर्तबगार आहेत. तुमच्या दोघींच्या सुदैवानं उपमुख्यमंत्री महिला त्या ठिकाणी सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून आपल्याला आज या ठिकाणी मिळालेलं आहे. एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व तर आपल्याला सर्वश्रुत आहे की अतिशय चांगल्या पद्धतीनं धडाकेबाज काम करणारे असे आपले ते नेते. नक्कीच मी तुम्हाला एवढं सांगेन की ह्या अशा काही नवीन गोष्टी आपण तर जे मागचं रुटीन आहे ते पुढे नेण्यात काय अर्थ नाही आहे. दुसरं मी तुम्हाला यामध्ये सांगत होतो, नामदार साहेब, आपण जर ह्यांचं कुठं ट्रेनिंग प्रोग्राम किंवा नवीन काही गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टीनं जर तुम्ही इथं चालू ठेवलं सदस्यांचं, तर बऱ्याच नवीन गोष्टी आपल्याला करणं शक्य आहे ज्या आधीपर्यंत शक्य नव्हत्या. आता आरोग्यामध्ये त्यांना खूप स्कोप आहे की कुठं कुठं अडचणी आहे तिथं आपण राज्यात आहात, त्यांना अडचण येणार नाही. मी शिक्षणमध्ये त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जिथं खरोखर शाळेची गरज आहे, जिथं खरोखर रिपेअरची गरज आहे, कागदावर नसून प्रॅक्टिकली ते तुम्ही करा. मी आता परवा तेच सांगितलं की मुश्रीफ साहेब आहेत, आम्ही सगळे आहेत, आपण सगळे आहात, आपण सगळ्यांनी वरच्यावर एक आढावा घेतला पाहिजे कशा पद्धतीनं काम चाललंय. मला ह्याच्यापेक्षा चांगली फेवरेबल परिस्थिती कधीच येईल असं वाटत नाही. 10च्या 10 आमदार आपले, 3-3, 4-4 मंत्री, खासदार आपले, सगळे आमदार आपले, काहीच अडचण येण्यासारखं परिस्थिती नाही. एक अतिशय चांगलं आणि इम्पॅक्ट होणारं काम या जिल्हा परिषदेने केलं पाहिजे. मी अध्यक्ष त्या दिवशी होत्या, त्यांनाही म्हटलं की तुमच्या सगळ्यांच्या कामावर एवढं ठरणार आहे की तुम्हाला 1.25 वर्ष ठेवायचं का 2.5 वर्ष ठेवायचं. तर हे टार्गेट तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही अशा पद्धतीने काम करा की आम्हाला नेते मंडळीने विचार करायला लागेल की तुम्हाला आणखी एक थोडं काम करायची संधी कशी दिली पाहिजे. तसं शक्य नाही आहे, सर्वांना आम्हाला संधी द्यायची आहे, पण हा 1.25 वर्ष तुम्ही 2.5 वर्षामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं करू शकाल याचा एक तुम्हाला सगळ्यांना एक त्यामध्ये करणं आवश्यक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण लक्ष ठेवून राहणार आहे. तर मग कामाची गुणवत्ता, कारण आमच्या सगळ्यांवरती मुख्यमंत्र्यांचं लक्ष आहे. मुख्यमंत्री हे अतिशय बारकाईने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवत असतात. त्यामुळं
अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची आपल्याला सगळ्यांना गरज आहे. मी आज आमच्या सभापतीला सांगतो की आम्ही बरेच चांगले शिक्षण क्षेत्रातली मंडळी बघितलेली आहेत की जेणेकरून चांगलं आहे. दुसरं असणार अर्थ खात्यामध्ये मी त्यांना सांगितलं की कॅफो साहेब होते त्या दिवशी कशा पद्धतीने जिल्हा परिषदेचं इतर उत्पन्न सोर्सेस वाढवता येतील शासनाचे ग्रँट सोडून आणि पारंपरिक पद्धती सोडून. जिल्हा परिषदेची ग्रामीण भागात किंवा कुठं जागा असेल तर तिथे मॉल करा. राज्य शासनाकडे केंद्र शासनाकडे कुठलं येणं असेल ते व्यवस्थित करून घ्या. इतर काही गोष्टी असतील ज्यातनं आपल्याला उत्पन्न मिळू शकेल जिल्हा परिषदेला. जसं इथं बंगला आहे, बंगल्याच्या पुढे जागा आहे, तिथे तुम्हाला काय लॉन असेल आणि काही गोष्टी असतील ते करणं शक्य आहे ते बघा. जेणेकरून ह्या जिल्हा परिषदेला स्वयंपूर्ण जिल्हा परिषद कशी करता येईल याचा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि निश्चितरित्या आपण, मी म्हणत नाही की आपण सर्व संपन्न आहोत, पण ज्या ज्या राज्यातल्या जिल्हा परिषदेमध्ये काही काही गोष्टी चांगल्या आहेत त्या हुडकून वेचून आपण घेतल्या पाहिजेत आणि आपल्याकडे त्याचं एक्झिक्युशन केलं पाहिजे. जे येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिशनचं जग आहे, आपण सगळे टिकणं आवश्यक आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जर आपण हे करू शकलो, आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ताकदीन आहोत आणि लवकरच या येणाऱ्या काळामध्ये नवीन काय गोष्टी, नवीन काय योजना आहेत ह्याचं इंट्रोडक्शन राज्य शासन करेल ते नामदार साहेब आपल्याला सांगतील. आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य शासनाकडनं आणि आमच्या सगळ्यांकडनं आपल्याला पूर्ण ताकदीने साथ राहील. मी एवढंच सांगून मी नवीन सर्व सभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कदमताई. यानंतर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.